इथे आज आपण करतो आहे चिकन दम बिर्याणी। तुम्ही इथे बघू शकता की एकीकडे मस्त आपला बिर्याणी राईस तयार होते आहे आणि दुसरीकडे आपली ग्रेव्ही वाली चिकन पण तयार होते आहे आणि शेवटी आपली गरमागरम सर्वांच्या आवडीची अशी चिकन दम बिर्याणी तयार झालेली आहे। रंग पण सुरेख आलेला आहे आणि मस्त अशी सुटसुटीत पण झालेली आहे। नमस्कार, मी प्रतिमाज किचन मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। सध्या दिवाळी संपलेली आहे आणि दिवाळीमध्ये सारखं गोड गोड किंवा तोच फराळ खाऊन जर आपल्याला कंटाळा आला असेल तर आज आपण एक नवीन रेसिपी करतो आहे, ती म्हणजे सर्वांच्या आवडीची गरमागरम अशी चिकन दम बिर्याणी। आज आपण बिर्याणी 1.5 किलोच्या अचूक प्रमाणात करणार आहोत। तुम्ही आजची ही रेसिपी पूर्ण बघा। बिर्याणी सगळ्यांनाच आवडते आणि बिर्याणी करण्याची पद्धत जरा प्रत्येकाची थोडीफार वेगवेगळी असते, पण मी ज्या पद्धतीने तुम्हाला ही बिर्याणीची रेसिपी दाखवणार आहे मला खात्री आहे की ती तुम्हाला नक्कीच आवडेल। अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी बिर्याणीची रेसिपी करणार आहे। अजूनही तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चिकन बिर्याणी करण्यासाठी आपल्याला काही पूर्वतयारी करावी लागते, तर मी तुम्हाला इथे जे साहित्य दाखवते आहे त्याच्या व्यतिरिक्त पण आपल्याला बरेचसे साहित्य लागतात, तर त्याची माहिती मी पुढे बिर्याणी करताना देणारच आहे। पण इथे मी मध्यम आकाराचे 3 कांदे असे पातळ आणि उभा चिरून घेतलेले आहे, तर ते असे आपल्याला छान सुटसुटीत करून घ्यायचे आहे। आणि नंतर पाऊण किलो तांदूळ मी छान 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून भिजत घालून घेतलेला आहे। साधारणपणे 1 तास भिजत घालून घेतलेला आहे आणि ते मी चिकन पण मॅरिनेट करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला काही खडे मसाले लागणार आहेत, ते पण घेतलेले आहे। सर्वात आधी आता बिर्याणी करण्यासाठी मी इथे 800 ग्रॅम चिकन घेतलेला आहे। चिकनचे पीसेस तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घ्यायचे आहे। बरेचदा याला आपल्याला बोनलेस चिकन लागतं। नंतर मी अर्धी वाटी पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। 1 वाटी दही घेतलेला आहे आणि 3 मध्यम आकाराचे कांदे असे चिरून घेतलेला आहे। कांदा जर आधीच चिरून ठेवला तर तळताना तो लवकर तळला जातो आणि कांदा पण छान कुरकुरीत होतो। मग मी इथे 2 चमचे बिर्याणी मसाला घेतलेला आहे, अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। नंतर आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला चिकन टाकून घ्यायचं आहे। चिकन मी इथे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं होतं। त्याच्यावरती आपल्याला 1 वाटी फेटलेलं दही टाकायचं आहे। छान दही फेटून घ्यायचं आहे, म्हणजे जे मॅरिनेशन आपण करतो ते व्यवस्थितपणे होतं। नंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे अर्धी वाटी पुदिन्याची पानं बारीक चिरून घेतलेली आहे। पुदिन्याने बिर्याणीला फ्लेवर छान येतो। नंतर मग त्यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर। नंतर 2 चमचे बिर्याणी मसाला, 2 चमचे धण्या जिऱ्याची पावडर, थोडीशी हळद आणि यामध्ये आता टाकायचं आहे आपल्याला साधं लाल तिखट। तर माझं जे साधं लाल तिखट आहे त्यामध्ये मी काश्मीरी मिरची पण वापरते, त्याच्यामुळे भाज्यांना रंग पण छान येतो। साधं लाल तिखट पण मी आपल्याला चवीला जेवढी लागेल बिर्याणी जेवढी तिखट करायची आहे तेवढं मी टाकलेलं आहे। इथे मी साधारणपणे 4 ते 5 चमचे तिखट टाकलेला आहे। नंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे आलं लसूणची पेस्ट, तर मी इथे टाकलेलं आहे 2 ते 3 चमचे आलं लसूणची पेस्ट। नंतर टाकायचं आहे आपल्याला अर्धा लिंबाचा रस, छान पिळून घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये बिया वगैरे असेल तर ते काढून घ्यायचं आहे। आणि नंतर टाकायचं आहे त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ। आता हे सगळे मसाले टाकून झालेले आहे आणि आता हे हाताने आपल्याला चिकन छान मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित हे मसाले पूर्णपणे पीसेसला लागेल असं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं चिकन छान मॅरिनेट होईल आणि चिकनला छान टेस्ट पण येणार। तर इथे आपले आता मॅरिनेशन व्यवस्थित झालेलं आहे। आता याच्यावरती झाकण झाकून कमीत कमी हे आपल्याला 1 ते 2 तासासाठी ठेवायचं आहे। जर तुम्हाला घाई असेल तर जास्तीत जास्त अर्धा तास तरी तुम्हाला हे मॅरिनेशन ठेवावं लागतं, तरच बिर्याणीला छान चव येते आणि पीसेसला पण छान टेस्ट येते। चिकन छान मॅरिनेट होतपर्यंत आपण बिर्याणीची बाकीची तयारी करूया। तर
सर्वात आधी आपल्याला इथे एक कढई घ्यायची आहे आणि कढईमध्ये आपण तेल ओतून घेऊ आणि जो आपण कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे तो आपल्याला कढईमध्ये टाकायचा आहे। कांदा तळताना कधी पण मध्यम गॅसवरती हा कांदा तळायचा आहे। जर जास्तीवरती तळला तर तो कांदा लगेच काळा होतो आणि बिर्याणीला पण जळकी चव येते, म्हणून हा कांदा आपल्याला मध्यम गॅसवरती छान तळून घ्यायचा आहे। तर जसा तो तळला जातो तसतसा त्याला सोनेरी रंग येत जातो आणि तुम्ही इथे बघू शकता की आता कांद्याचा रंग बदलतो आहे। छान असा मस्त हलकासा सोनेरी रंग आलेला आहे। आता आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे आणि असाच रंग असतानाच आपल्याला काढायचा आहे। जर याच्यापेक्षा जर डार्क होऊ दिलं तर कांदा परत तो गार झाल्यानंतर परत जास्त डार्क होतो, म्हणजे तो काळा दिसतो आणि बिर्याणीमध्ये पण ती चवीला चांगला लागत नाही। आता तो आपल्याला कांदा एखाद्या टिश्यू पेपर वरती असा छान काढून पसरवून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्यातलं तेल पूर्ण शोषला जाईल आणि कांदा पण छान असा कुरकुरीत होतो। आता इथे आपला तेलातून कांदा छान काढून झालेला आहे। कांदा छान गार झालेला आहे आणि असा मस्त असा कुरकुरीत पण दिसतो आहे आणि त्याला कलर पण खूप सुरेख आलेला आहे, असा मस्त सोनेरी रंग आलेला आहे। इथे आपल्याला बिर्याणी करण्यासाठी तांदळाचा आणि चिकनचं प्रमाण जेवढं तेवढं घ्यायचं आहे। म्हणजे आपण पाऊण किलो चिकन घेतलेलं आहे तर पाऊण किलोच आपल्याला इथे बिर्याणी राईस किंवा तांदूळ वापरायचा आहे। जेवढ्याच तेवढं वापरलं तर अगदी व्यवस्थित आपलं बिर्याणीचं प्रमाण होते। पाऊण किलो तांदूळ घेतले होते, ते 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि 1 तासभर भिजत घातले होते। तांदूळ भिजत घातल्याने बिर्याणी राईस पण व्यवस्थित लवकर होतो। मग आता इथे गॅसवरती आपल्याला एक मोठं पातेलं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती झाकण झाकून त्या पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आहे। आता आपण झाकण उघडून बघूया तर पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाण्याला असं थोडंसं छान खारसरपणा आलं पाहिजे एवढं यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला काही खडे मसाले टाकायचे आहेत। तर 1 चक्री फूल, 1 साधी मसाला वेलची, 2 साध्या वेलच्या, थोडासा दालचिनीचा तुकडा, 4 ते 5 लवंगा, 7 ते 8 काळी मिरी, 2 तमालपत्र आणि 2 ते 3 पातळ चिरून घेतलेले लिंबाच्या फोडी। लिंबाच्या फोडी टाकल्याने बिर्याणीचा जो राईस असतो तो असा पांढरा शुभ्र होतो आणि छान सुटसुटीत पण होतो। नंतर यामध्ये थोडंसं आपल्याला बटर टाकायचं आहे, जर तुमच्याकडे बटर नसेल तर साधं साजूक तूप पण तुम्ही इथे वापरू शकता, त्याच्याने बिर्याणीला टेस्ट छान येते। आता हे सगळं आपल्याला छान पाण्यामधलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर जो आपण तांदूळ भिजत घातला होता त्यामधलं पाणी काढून तो तांदूळ पूर्ण यामध्ये आपल्याला टाकायचा आहे। तांदूळ आता इथे पूर्ण टाकून झालेला आहे, आपण त्याला एकदा मिक्स करून घेऊ आणि छान फुल गॅसवरती आपल्याला हा तांदूळ उकळू द्यायचा आहे। पण तांदळाला जर आपण वारंवार फिरवलं तर ते तांदळाचे जे दाणे आहेत ते तुटू शकतात, म्हणून 1 ते 2 वेळाच आपल्याला हा भात फिरवायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता की जसजसा तो भात शिजतो आहे तसतसा तो छान पांढरा शुभ्र दिसतो आहे आणि छान तांदूळ पण फुललेला आहे। आपण चेक करून बघू तर तो तांदूळ अजून पूर्णपणे शिजलेला नाहीये, पुन्हा 5 मिनिट होऊ देऊ तर तुम्ही इथे बघू शकता की 90% आपला छान तांदूळ शिजलेला आहे। इथे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि एक मोठी चाळण घेऊन त्या चाळणमध्ये आपल्याला हा तांदूळ काढून घ्यायचा आहे। त्या चाळणीमध्येच पसरवून हा आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे। याच्यावरती आपल्याला अजिबात झाकायचं नाहीये, जर याच्यावरती आपण झाकण झाकून ठेवलं तर भात हा चिकट होतो आणि बिर्याणी आपली व्यवस्थित होत नाही। आता आपला तांदूळ पण आपण बाजूला करून ठेवलेला आहे। 2 तासानंतर आपण मॅरिनेट केलेलं चिकन बघूया। तर इथे तुम्ही इथे बघू शकता की आपलं चिकन व्यवस्थितपणे मॅरिनेट झालेला आहे, कलर पण व्यवस्थित आलेला आहे। गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये जे आपण कांदे तळून घेतले होते तेच तेल आहे, त्याच्यामध्ये परत मी थोडंसं तेल टाकते आहे कारण आपल्याला बिर्याणीला तेल लागेल आणि थोडंसं आपल्याला बटर टाकायचं आहे याच्यामध्ये पण। आता हे तेल व्यवस्थित गरम झालं की जे मॅरिनेट करून घेतलेलं चिकन आहे ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे।
छान मिक्स करून झालं की याच्यावरती झाकण झाकून मध्यम गॅसवरती हे चिकन आपल्याला अगदी वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे। तर हे चिकन शिजवून घेण्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनिट लागतात। तर मध्ये आपण एकदा झाकण उघडून बघूया, तर तुम्ही इथे बघू शकता की चिकन व्यवस्थित अजून शिजलेलं नाही। परत याला 5 ते 10 मिनिट आपण होऊ देऊ। आता 5 ते 10 मिनिटांनंतर झाकण उघडून बघू, तर तुम्ही इथे बघू शकता की चिकनची जी ग्रेव्ही आहे त्याला अप्रतिम असा लाल चुटुकदार असा रंग आलेला आहे। त्याची थिकनेस पण व्यवस्थित आहे आणि त्याला तेल पण मस्त सुटलेलं आहे आणि पीसेस पण छान 90% आपले शिजलेले आहे। पूर्णपणे चिकन आपल्याला शिजवायचं नाहीये। पूर्णपणे जर चिकन शिजवलं तर जेव्हा आपण लेयर्स लावू तेव्हा ते लेयर्स लावल्यानंतर पूर्ण बिर्याणी झाल्यानंतर पीसेस हे बिर्याणीमध्येच गळून जातात। थोडंसं कडक पीस असतानाच आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे। आता आपला बिर्याणी राईस पण इथे छान सुटसुटीत तयार झालेला आहे। यामध्ये ज्या लिंबाच्या फोडी होत्या त्या मी काढून घेतलेल्या आहे। जर तुम्हाला बाकीचे खडे मसाले पण काढून घ्यायचे असेल तर ते पण काढून घेऊ शकता। ग्रेव्ही वालं चिकन पण तयार झालेलं आहे। चिकन हे थोडंसं गरम आहे आणि बिर्याणी राईस जो आहे तो आपला पूर्णपणे गार झालेला आहे। नंतर इथे आपल्याला आता लेयर्स लावायचे आहे। तर एक मोठं मी पातेलं घेतलेलं आहे। तर लेयर्स तुम्ही 2 प्रकारे लावू शकता। एकदम खाली पूर्ण ग्रेव्ही वालं चिकन टाकून द्यायचं आणि त्याच्यावरती पूर्ण राईस टाकून द्यायचा। या पद्धतीने लावू शकता किंवा मी इथे दुसऱ्या पद्धतीने लावते आहे। तर मी सर्वात आधी पातेल्यामध्ये ग्रेव्ही वालं चिकन अर्ध टाकते आहे। त्याच्यावरती आपल्याला आता बिर्याणी राईस टाकायचा आहे 1 लेयर। आता इथे 1 लेयर भाताची टाकून झालेली आहे। राईस टाकताना तो व्यवस्थित आपल्याला पसरवून घ्यायचा आहे आणि नंतर याच्यावरती टाकायचा आहे आपल्याला तळून घेतलेला कांदा। कांदा मस्त असा कुरकुरीत झालेला आहे, तुम्ही बघू शकता। नंतर टाकायचं आहे थोडीशी पुदिन्याची पानं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। परत जे अर्ध ग्रेव्ही वालं चिकन उरलेलं आहे ते आता याच्यावरती पूर्णपणे टाकून द्यायचं आहे। आता चिकन आणि ग्रेव्ही छान व्यवस्थित टाकून झालेली आहे। नंतर जो राईस उरलेला होता तो पण आपल्याला याच्यावरती पूर्णपणे टाकून द्यायचा आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला पसरवून द्यायचं आहे। तर या पद्धतीने जर आपण बिर्याणीचे लेयर्स लावले तर व्यवस्थित आपली चिकन बिर्याणी होते आणि सगळ्याला चिकनचा फ्लेवर लागतो। आता याच्यावरती टाकायचा आहे हा आपल्याला तळलेला कांदा आणि परत पुदिन्याची पानं आणि परत बारीक चिरलेली कोथिंबीर। अशा प्रकारे आपण इथे 2 लेयर्स तयार केलेल्या आहेत आणि आता इथे आपल्याला टाकायचं आहे। इथे मी दुधामध्ये केशर भिजवून घेतलेलं होतं। आता ते केशरयुक्त दूध आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे। केशरनी बिर्याणीला रंग पण छान येतो आणि फ्लेवर पण छान येतो। आता दूध टाकून झाल्यानंतर आता आपल्याला हे पातेलं छान पॅक करायचं आहे। तर पॅक करण्यासाठी मी इथे फॉइल पेपर वापरते आहे। मला माहिती आहे की फॉइल पेपर हेल्थसाठी चांगलं नाही, पण कधीतरीच आपण वापरतो। जर तुम्हाला फॉइल पेपर वापरायचं नसेल तर तुम्ही इथे घट्ट भिजवलेली जी कणिक असते ती साईडला लावून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती ताट ठेवायचं। पण मी इथे फॉइल पेपर लावलेला आहे आणि त्याच्यावरती आता एक आपल्याला छान झाकण झाकायचं आहे। आता इथे आपण झाकण झाकून घेतलेलं आहे आणि गॅसवरती सर्वात आधी आपल्याला छान एक तवा गरम करून घ्यायचा आहे। मी तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती हे लेयर्स लावलेलं पातेलं ठेवायचं आहे। सुरुवातीचे 5 मिनिट आपल्याला गॅस फुल ठेवायचा आहे। नंतर 5 मिनिटानंतर गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि ही बिर्याणी आपल्याला 15 ते 20 मिनिट या गरम तव्यावरतीच ठेवायची आहे आणि छान दम काढून घ्यायचा आहे। 15 ते 20 मिनिट इथे झालेले आहे। गॅस पण मी इथे बंद केलेला आहे। आता आपण फॉइल पेपर उघडून बघू। तुम्ही इथे बघू शकता की वरच्या लेयर्सला बघा अप्रतिम कलर आलेला आहे आणि बिर्याणी आपण चमच्याने काढून बघतोय तर अगदी सुटसुटीत झालेली आहे आणि बिर्याणीला कलर पण खूप छान असा आलेला, एकदम व्यवस्थित परफेक्ट अशी आपली इथे बिर्याणी तयार झालेली आहे।
आणि बिर्याणी सोबत मी रायता केलेला आहे। तर रायत्याची रेसिपी तर अगदी सोपी आहे, ती जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी ती पण तुम्हाला देणार। अशा प्रकारे आज आपण एकदम अचूक प्रमाणात 1.5 किलोच्या प्रमाणामध्ये चिकन दम बिर्याणी केलेली आहे। मला खात्री आहे की आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। जर तुम्ही कधी या पद्धतीने बिर्याणी केली नसेल तर नक्की या पद्धतीने करून बघा। आणि आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन साध्या सोप्या आणि झणझणीत रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय।